नमस्कार, मी अमोल जोशी. माझा कट्टामध्ये तुमचं स्वागत. घरातली एखादी व्यक्ती जेव्हा गंभीर आजारी असते, व्हेंटिलेटरवर असते, अखेरच्या घटका मोजत असते, तेव्हा प्रत्येकाला असंच वाटत असतं की काहीतरी चमत्कार व्हावा आणि ती व्यक्ती बरी व्हावी. पण अनेकदा अशी वेळ येते की ती व्यक्ती पूर्णपणे बरी होणं शक्य नाही असं डॉक्टर सांगतात आणि ती वस्तुस्थिती स्वीकारावी लागते. अशा परिस्थितीमध्ये उपचारांबाबत काय निर्णय घ्यायचा? काही वैद्यकीय चमत्कार होण्याच्या आशेपोटी रुग्णावर वेदनादायक उपचार सुरू ठेवायचे की उपचार थांबवून त्या व्यक्तीची वेदनांपासून सुटका करायची असा प्रश्न असतो. एकीकडे उपचारांवर हजारो लाखो रुपये खर्च होत असतात आणि दुसरीकडे त्या व्यक्तीचा त्रासही बघवत नसतो. आपण जो काही निर्णय घेऊ तो नैतिकदृष्ट्या खरंच योग्य आहे ना, अशीही मनाची घालमेल होत असते. या अशा परीक्षा पाहणाऱ्या प्रसंगातून आपल्यापैकी अनेक जण गेले असतील. पण आता अशा प्रसंगी काय करायचं हे यापुढं प्रत्येक जण स्वतःच ठरवू शकणार आहे. धडधाकट असतानाच आपल्यावरील उपचार कसे असावेत आणि आपला मृत्यू कसा असावा हे सरकार दरबारी नोंदवू शकणार आहे. हा अधिकार आपल्याला मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणारे डॉक्टर निखिल दातार आज माझा कट्ट्यावर आलेत. क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पावर्ड बाय चितळे श्रीखंड, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपण डॉक्टर दातार यांच्याशी गप्पांना सुरुवात करूया. डॉक्टर दातार, स्वागत आपलं माझा कट्ट्यावर. नमस्कार. डॉक्टर, अलीकडेच तुम्ही केलेली मुंबई हायकोर्टातली PILच्या संदर्भातल्या बातम्या आणि रुग्णांना आपण आपल्या आयुष्याचं काय करावं याच्याबद्दलचा अधिकार मिळवून देण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करतायत त्याच्याबद्दलच्या बऱ्याच बातम्या आल्या. खरं तर आज महाराष्ट्रात नाही, देशात, पूर्ण जगभरामध्ये आणि गावागावात घराघरामध्ये असलेला एक अत्यंत जिव्हाळ्याचा, अत्यंत नाजूक प्रश्न जो असतो किंवा आहे तो कुटुंबातल्या व्यक्तीला जर तो दुर्धर आजाराने रुग्णालयात दाखल असेल, असंख्य यातना भोगत असेल, त्याला ते उपचार घेऊ नये त्याच्याबद्दलचा ठरवण्याचा जर अधिकार नसेल किंवा त्याचं जर त्याबद्दलचं काही मत असेल की मला ह्या वेदनादायी उपचारांनी जगवू नका असं जर म्हणायचं असेल तर त्याला तसं म्हणायची मुभा आहे का, हा एक प्रश्न. आणि अशा वेळेला त्या नातेवाईकाच्या कुटुंबियांची जी अस्वस्थता, घुसमट होते, म्हणजे आपल्या माणसाबद्दल वाटणारं प्रेम, त्याच्याबद्दलची आत्मीयता हा एकीकडं, आणि व्हेंटिलेटरवरनं काढलं की त्याचा मृत्यू होणार तर तो आपण द्यायचा का, हा त्यातनं निर्माण होणारा नैतिक प्रश्न. अशामध्ये खरं तर अशी कुटुंब खूप त्यात भरडली जाताना आपण पाहतो. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे तुम्ही आत्ता इच्छा मृत्यूपत्र, काय आपण म्हणतो त्याला, इच्छा मृत्यूपत्र, बरोबर आहे ना? मी त्याला दिलेलं नाव जे आहे ते म्हणजे पूर्णविरामाचं इच्छापत्र असं मी त्याला दिलेलं नाव आहे. तर त्यामुळे मृत्यूपेक्षा पूर्णविरामाचं, आणि तो चांगला, पूर्णविरामामध्ये फार पॉझिटिव्ह काहीतरी त्यातून भाव येतो. तर हे पूर्णविरामाचं इच्छापत्र ही जी संकल्पना आहे याचा देशातल्या किंवा हा कार्यक्रम पाहत असलेल्या लाखो लोकांसाठी त्याचा काय, कसा उपयोग होणार आहे हे आम्हाला तुमच्याकडून सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे. प्रथम ABP माझा, आपण मला कट्ट्यावरती बोलवलं त्याबद्दल आपले अनेक आभार. आणि ही जी सगळी चळवळ उभी करण्याचा जो प्रयत्न करतो आहे, मला असं वाटतं की ABP माझा आणि कट्टा ह्या दोन्ही कार्यक्रमातून त्याला एक खूप मोठं योगदान मिळेल. कारण तुमच्यामुळे हा जो काय मेसेज आहे हा कितीतरी, तुम्ही म्हणालात तसं, शेकडो, हजारो, लाखो लोकांपर्यंत पोचेल. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो. तुम्ही जो प्रॉब्लेम जो काही आहे समाजामध्ये, तर तो प्रॉब्लेम अतिशय चांगल्या प्रकारे ऑलरेडी सांगितलेला आहे, त्यामुळे तो मला पुन्हा सांगण्याची गरज नाही. मी त्यामुळे डायरेक्ट उत्तराकडे येतो. आपल्या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्याला काय उपचार हवेत आणि काय नको आहेत हे ठरवण्याचा सर्वस्वी पूर्णपणे अधिकार आहे. त्यामुळे तो प्रॉब्लेम नाहीच आहे आणि तो विषय ह्या इच्छापत्रामुळे सॉल्व्हही होणार नाही आहे, कारण इच्छापत्राची गरजच नाही आहे. जर का मी उत्तम कंडिशनमध्ये आहे, कॉन्शियस आहे, मला मी काय करतो आहे नाही करतो हे मला कळत असेल समजा, जर का, तर मी स्पष्ट शब्दात सांगू शकतो की मला हा उपचार करायचा नाही, मी घरी चाललो. त्यामुळे तो प्रॉब्लेम नाहीच आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपण ज्या वेळेला अशा परिस्थितीमध्ये असतो, वयामुळे म्हणा, अल्झायमर्ससारख्या आजारामुळे म्हणा,
किंवा आजारच इतका दुर्धर असतो की जिथे आपण आपलीच स्वतःची शुद्ध हरपून बसतो. मग त्यावेळेला हा निर्णय कोण घेणार, तर त्यावेळेला हा निर्णय नातेवाईक घेणार. आणि मग बऱ्याच वेळेला असा प्रश्न निर्माण होतो की शेवटी दुसरी कुठली तरी व्यक्ती तुमच्याविषयी जेव्हा निर्णय घेत असते तेव्हा त्या व्यक्तीचे पर्स्पेक्टिव्स त्याच्याकडे बघण्याचे पूर्णपणे वेगळे असू शकतात. म्हणजे डॉक्टरचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकतो आणि नातेवाईकांमध्ये सुद्धा दोन भावाभावांचे पर्स्पेक्टिव्ह वेगळे असू शकतात. आणि मग ह्या सगळ्यामुळे हा जो काय सगळा प्रकार चालतो, जो तुम्ही म्हणालात की एकीकडे डॉक्टर म्हणतायत की बाबा आजार इतका दुर्धर आहे की त्यातनं खऱ्याखुऱ्या अर्थाने काही बरं होणं शक्य होणार नाही, पण जिवंत काही दिवस अजून ठेवून बघता येईल, देवाची प्रार्थना करा, काय चांगलं होईल तर होईल. त्यामुळे थोडक्यात म्हणजे उत्तम हल्लीच्या असलेल्या मेडिकल टेक्नॉलॉजीजमुळे तुम्ही माणसाला जिवंत ठेवता आहात का तुम्ही माणसाचा मृत्यू नाहक लांबवत आहात हे ठरवणं कठीण होत जातं. आणि मग त्यावेळेला नेमकं काय करायचं हा प्रश्न येतो. आता कॉमनली काय होतं, कॉमनली लोक असं म्हणतात की अच्छा असं सगळं आहे का, जाऊ दे मग तुम्ही त्यांचा व्हेंटिलेटर वगैरे हटवून टाका, बरोबर आहे, पण तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवा. आता प्रश्न असा आहे की हॉस्पिटल किंवा डॉक्टर, आणि मी स्वतः एक डॉक्टर आहे प्रॅक्टिसिंग, त्यामुळे मला ह्याची कल्पना आहे की आमचं कोड ऑफ मेडिकल एथिक्ससुद्धा जे म्हणतं की बाबा ह्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे डॉक्टर म्हणतो की बाबा तुम्ही जे म्हणता ते मी करू शकत नाही, कारण माझ्यावरही काही कायदेशीर आणि नैतिक बंधन आहेत, त्यामुळे मला ते चालू ठेवावं लागणार. हां, तुम्हाला घरी घेऊन जायचं तर तुम्ही घरी घेऊन जा, तो प्रॉब्लेम नाही आहे. पण मग नातेवाईकांसमोर पुढचे जे प्रश्न असतात ते असे असतात की घरी घेऊन जाणार, आज एखाद्या माणसाला ऊर्ध्व लागलेला आहे, श्वास लागलेला आहे, त्याला घरी घेऊन कसं जाणार, घरी त्याचं कसं काय मॅनेज करणार, त्यांचं दुःख कष्ट आम्ही कसं काय पाहणार. किंवा अगदी प्रॅक्टिकल प्रश्न की मृत्यू झाला तर डेथ सर्टिफिकेट कोण देणार. त्यामुळे मग नातेवाईक म्हणतात आम्ही तेही करू शकत नाही. मग डॉक्टर म्हणतात हॉस्पिटलमध्ये ठेवलं तर तुम्हाला ट्रीटमेंट करत राहिलीच पाहिजे, त्याला दुसरा काही पर्याय नाही. आणि मग त्याला अनेक इतर कंगोरे हॉस्पिटल नाहक बिलं वाढवण्यासाठी करतायत का, मेडिक्लेम आहे म्हणून का, हे सगळे अजून त्याच्या पुढचे दुय्यम भाग झाले. थोडक्यात सांगण्याचा विषय असा की ही अशी वस्तुस्थिती असल्यामुळे जर का ह्या वस्तुस्थितीत आपल्याला भरडले जाऊ नये असं वाटत असेल तर या सगळ्याला सर्वात चांगला उपाय म्हणजे स्वतःचं इच्छापत्र लिहून ठेवणं, की ज्या इच्छापत्रामध्ये तुम्ही हे नमूद करता किंवा अमुक 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 प्रकारच्या ट्रीटमेंट्स आणि अमुक अमुकपर्यंत मला देण्यात याव्यात, त्याच्यानंतर मला त्या देण्यात येऊ नयेत. त्यामुळे ते जर केलं तर आपण आपल्या नातेवाईकांवरचाही निर्णय घेण्याचा भार कमी करतो. डॉक्टरांना कुठेतरी एक कॉन्फिडन्स येतो की बाबा ह्या माणसानीच स्वतः लिहून ठेवलं आहे म्हटल्यानंतर त्याच्यात मग डिस्प्यूट होण्याचा काही प्रश्न नाही. कारण हाही एक प्रकार खूप कॉमनली होतो. एक भाऊ म्हणतो की आम्हाला काही करायचं नाही, मग दुसरं त्याचा भाऊ किंवा बहीण कुठून तरी अमेरिका इंग्लंडवरनं उगवतात 5-6 दिवसानंतर, मग ते तर म्हणतात की आमच्याकडे तर असे लोक अगदी 5 दिवसात टुणटुणीत होऊन घरी जातात. म्हणजे आता मग तोही प्रश्न येतो की कुठल्या नातेवाईकाचं ऐकायचं, 2 मुलं असली तर ह्याचं ऐकायचं का त्याचं ऐकायचं. म्हणजे हे सगळे प्रॅक्टिकल प्रश्न जे येतात डे टू डे लाईफमध्ये त्यांच्यावरचं सोल्युशन म्हणजे स्वतःच लिहून ठेवणं. आणि म्हणून त्या वैद्यकीय इच्छापत्र किंवा पूर्णविरामाचं इच्छापत्र हे महत्त्वाचं. आणि सर्वात चांगली गोष्ट अशी की सुप्रीम कोर्टाने आपल्याला हा आता निर्णय दिलेला आहे आणि आत्ताच 2022मध्ये पुन्हा त्याचा एकदा पुनरावलोकन करून आवश्यक असणाऱ्या सगळ्या स्टेप्स ज्या होत्या त्या त्यांनी सोप्या केलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या घटकेला ते सहज करता येणं शक्य आहे. त्यामुळे तुम्ही हे डॉक्युमेंट बनवलं, ते बनवून त्याच्यावरती 2 विटनेसेसच्या सह्या घेतल्यात आणि फक्त तुम्हाला नोटराईज करायचं आहे ते डॉक्युमेंट. तुम्हाला कुठेही जायचं नाही, रजिस्ट्रारची आवश्यकता नाही, कोर्टाची आवश्यकता नाही, काही नाही. नोटरी करायला काय लागतं त्यापेक्षा, म्हणजे ना त्यात काही खर्चिक आहे किंवा ते इझिली अवेलेबल पण आहे. त्यामुळे इतक्या गोष्टी करून तुम्ही हा विषय संपवू शकता, इतकं ते सहजसाध्य आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकच व्यक्तीने स्वतःचं इच्छापत्र, पूर्णविरामाचं इच्छापत्र हे 100% बनवलं पाहिजे. नाही, पण असं आहे की सर्वसामान्य माणसाला ज्याला वैद्यकीय ज्ञान ज्यांचं शून्य आहे तर त्यांना ते कसं करणं शक्य आहे? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि म्हणजे मी ह्या बाबतीत काय केलं, म्हणजे हा प्रश्न बरोबरच आहे. म्हणजे जसं आपल्याला एखाद्याने जर म्हटलं की तुमचं प्रॉपर्टीचं विल बनवा, मग ते विल कसं लिहायचं, बरोबर, हा जसा प्रश्न आहे तसं हे सुद्धा विल कसं लिहायचं हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि प्रॉपर्टीचं विल लिहिणं आणि याच्यामध्ये काय एक फरक मुख्य हा आहे की प्रॉपर्टीचं विल लिहिताना मला हे माहिती आहे की माझी काय प्रॉपर्टी आहे आणि मला त्याची विभागणी कशी करायची आहे.
इथं अशी स्थिती आहे की मला आज माहिती नाही आहे की मला म्हणजे मी कोणत्या वयाच्या टप्प्यावर ते करतो आहे आणि मला पुढच्या 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये किंवा माझ्या वयाच्या 70-80व्या वर्षी काय प्रकारच्या व्याधी होणार आहेत, त्यात काय कॉम्प्लिकेशन्स असू शकतात, माझ्यावर जे इलाज होणार आहेत ते काय प्रकारचे असतील. तर त्यामुळं मला जर तसं इच्छापत्र लिहायचं असेल तर मी किती गोष्टी गृहीत बरोबर धरणार? आहे, बरोबर आहे. 3-4 छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. एक तर पहिली गोष्ट अशी की हा जो काही प्रकार आहे हा जगामध्ये गेले अनेक वर्ष जगन्मान्य आहे. म्हणजे हे काय आपण भारतात पहिल्यांदा करतोय अशातला भाग नाही. त्याच्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये तिथल्या सरकारांनी सुद्धा काही टेम्पलेट्स बनवून ठेवलेली आहेत किंवा तुम्हाला हवी तर ही तुम्ही वापरा. बरोबर आहे. आज आपण सुद्धा जर का इंटरनेटवरती जाऊन जर का सर्च केलं तर इतर वेगवेगळ्या देशांमधली टेम्पलेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. एक दुसरा विषय असा की मी माझं जेव्हा अशा प्रकारचं इच्छापत्र बनवलं, अर्थात आता मी डॉक्टर असल्यामुळे मला थोडं जास्त कळतं ह्या विषयातलं, पण मी माझं इच्छापत्र बनवल्यानंतरचा त्याचा जो ड्राफ्ट आहे तर तो ड्राफ्ट माझ्या वेबसाईटवरती मोफत डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल ठेवलेला आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला हवं असेल ते जाऊन तो ड्राफ्ट डाउनलोड करू शकतात. आवश्यक ते जे काय असतील तर ते बदल त्याच्यामध्ये ते करू शकतात. वकिलाचाही सल्ला घेता येऊ शकतो, फॅमिली डॉक्टरचाही सल्ला घेता येऊ शकतो, आपल्या आजूबाजूचे नातेवाईकांमधले मित्रमंडळींमधले डॉक्टर असतील जर का तर त्यांचाही सल्ला घेता येऊ शकतो. आपलं सरकारसुद्धा अशा प्रकारचे काही ड्राफ्ट्स किंवा ड्राफ्टची टेम्पलेट बनवून लोकांच्यासाठी म्हणून अवेलेबल करून ठेवू शकतात. मी ज्या ठिकाणी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी जी आहे की जिथे मी मादत प्राध्यापक आहे, म्हणजे मी कामाने व्यवसायाने डॉक्टर आहे पण हौसेपोटी वकिलीचा अभ्यास केलेला असल्यामुळे मी महाराष्ट्र नॅशनल युनिव्हर्सिटीनी मला मानद प्राध्यापक म्हणून तिथे नेमलेलं आहे. तर आमच्या तिथल्या जो प्रो बोनो क्लब आहे तर त्या आमच्या तरुण कायद्याच्या विद्यार्थ्यांना, वकील बनणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रोजेक्ट देऊन त्यांनी जवळजवळ 100 लोकांना कसं हे बनवायचं, काय बनवायचं वगैरे ह्यासाठी त्यांनी मदत केली. अर्थात ही अशी छोटी छोटी कामं महत्त्वाची असली तरी त्यांनी काय म्हणजे देशव्यापी प्रॉब्लेम नाही सुटू शकणार, पण अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपण लोकांना ही मदत करू शकतो आणि त्याचा वापर करून लोक आपापली बनवू शकतात. पण उदाहरण म्हणजे समजायला सोपं व्हावं म्हणून की समजा आता तुम्ही जे लिहिलं तर साधारण ते काय प्रकारे लिहिता? तर साधारणपणे गाभा ह्याचा असा आहे की सर्वसाधारणपणे आपण त्याच्यामध्ये असं लिहित असतो की ज्या वेळेला मी अशा कुठल्याही प्रकारे अशा गंभीर आणि दुर्धर आजाराने आजारी असेल की जेव्हा डॉक्टर असं म्हणतील की ह्यातनं खऱ्याखुऱ्या अर्थाने मिनिंगफुल रिकव्हरी शक्य नाही, त्यावेळेला फक्त माझं जीवन लांबवण्याच्या ज्या ट्रीटमेंट्स असतील तर तशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स मला म्हणजे केल्या जाऊ नयेत थोडक्यात. आणि त्यातलं सगळ्यात कॉमन म्हणजे 2च महत्त्वाचे विषय, व्हेंटिलेटर हा एक विषय आणि ज्याला आम्ही CPR म्हणतो, म्हणजे आपण जे पिक्चरमध्ये वगैरे बघतो ना, शॉक देतात ते असं छातीला दाबतात वगैरे वगैरे, तो दुसरा विषय. मग ह्या व्यतिरिक्त डायलिसिस आलं, ह्या व्यतिरिक्त ICU आलं, ह्या व्यतिरिक्त नळ्या आल्या, फीडिंग ट्यूब्स वगैरे ह्या सगळे विषय आले. आता ह्या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये आपण आपापली मतं प्रत्येकाची जी असतील ते वैयक्तिक असू शकतात. जसं मी माझ्या बाबतीमध्ये लिहिलं आहे की बाबा मला जर का अल्झायमर्स जर का असेल सिव्हिअर ग्रेडचा किंवा मला समजा जर का टर्मिनली इल कॅन्सर अशा प्रकारची जर का परिस्थिती असेल माझ्या बाबतीमध्ये, माझं वय 70च्या वरती असताना जर का हा अशा प्रकारचा विषय असेल, बरोबर आहे, तर ह्या सगळ्या उपाययोजना केल्या जाव्यात किंवा केल्या जाऊ नयेत, जे काय मला म्हणायचं असेल ते. त्यात सर्वात महत्त्वाचा विषय जो आपण नक्की लिहिला पाहिजे ह्याच्यामध्ये तो म्हणजे की मला सगळ्यात जास्त पेन किलर देऊन, सगळ्यात जास्त म्हणजे आवश्यक त्या डोसचं पेन किलर देऊन बेसिकली मला कुठल्याही प्रकारचे वेदना होणार नाहीत किंवा माझं वेदना शमन कमीत कमी होईल ह्याची नक्की काळजी घेतली जावी. त्या वेदनाशामक औषधांचा साईड इफेक्ट होईल ह्याची भीती न बाळगता मला वेदनाशमन होईल ह्याची मुख्यत्वे करून काळजी घेतली जावी. हा एक फार महत्त्वाचा विषय आहे, कारण माणसाची डिग्निटी ज्याला आपण म्हणतो तर ती पेन ह्या विषयाशी खूप निगडीत आहे. त्यामुळे आपल्याला डिग्निफाईड लाईफ आणि डिग्निफाईड डेथ जर हवा असेल तर तो ॲज पेन फ्री ॲज पॉसिबल असायला हवा. तो हा डिग्निटीचा एक भाग आहे असं मी मानतो स्वतः. आणि शेवटचा भाग म्हणजे ऑर्गन डोनेशन. त्याच्यामुळे जसं मी लिहून ठेवलं आहे की बाबा माझे ऑर्गन्स त्यावेळेला डोनेट केले जावेत वगैरे वगैरे असं, तर तो एक भाग त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर ह्याचा एक ओव्हरऑल ढाचा जो आहे हा ह्या प्रकारचा आहे, बरोबर आहे. आता त्याहूनही पुढचा महत्त्वाचा विषय असा की मी आत्ता हे बनवलेलं आहे, पण उद्या समजा का असं झालं की बाबा माझ्या वयाच्या
70व्या नाही पण 68व्याच वर्षी जर का मला असं लक्षात आलं की बाबा आय एम टर्मिनली इल बिकॉज ऑफ कॅन्सर, आणि कदाचित 70व्या वर्षी ओलांडण्याची म्हणजे पाळीच येणार नाही, कदाचित आय माईट रीच दॅट त्या स्टेजला मी आधीच पोचील एखाद्या वेळेला, असं जर लक्षात आलं मग मी नवीन ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवू शकतो ना. जसं आपण व्हील बदलू शकतो आपलं, तर तसं नवीन ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह आपण बदलू शकतो. आपलं पूर्णविरामाचं इच्छापत्र आपण पुन्हा नव्याने लिहू शकतो आणि कॅन्सल करू शकतो. 70 वर्षाची अट कॅन्सल केली, बाकी सगळ्या गोष्टी आपण ठेवल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी करता येणं सहज शक्य आहे. म्हणजे असं नाही की आपण एकदा ते बनवलं म्हणजे आपल्याला ते बदलता येणार नाही, त्याच्यानंतर पुन्हा आपण अनेक वेळा ते बदलू शकतो आपल्या परिस्थितीप्रमाणे. पण ह्याच्यामध्ये एक मुद्दा असा की हे तर म्हणजे ह्याच्यासाठी ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज करण्याची काय आवश्यकता आहे, म्हणजे ह्याच्यासाठी कोर्टात जाण्याची का गरज पडावी. तर मी माझ्या नातेवाईकांना किंवा माझ्या कुटुंबातल्या लोकांना हे सांगू शकतो की ही ट्रीटमेंट मला नको. आता ही वेळ येईल जे शुद्ध हरपून बसलेले आहेत त्यांच्यासाठी. पण याला म्हणजे नुसतं ते लिहून विषय जर भागणार असेल तर मग एवढे कोर्ट कज्जे करण्याची काय गरज आहे. कोर्टात जायचंच नाही आपल्याला. ना माझं म्हणणं असं की कोर्टापर्यंत जाण्याची वेळ का आली, म्हणजे तुम्हाला हां तर ते ओके, हां समजलं मला विषय. तर थोडक्यात म्हणजे सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला हे इथपर्यंत करणं हे त्या नागरिकांचं कर्तव्य आहे. हा भाग नंबर 1 झाला. आता त्याला इफेक्ट देणं हा जो भाग आहे की तुम्ही लिहून तर ठेवलं, परंतु लिहून ठेवल्यानंतर इतर अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. मी आज हे लिहून ठेवले, आता 20 वर्षाच्या नंतर समजा जर का मी कुठेतरी जगाच्या कोपऱ्यात किंवा देशाच्या कुठल्या तरी दुसऱ्या कोपऱ्यात असताना समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की मी आता शुद्ध हरपलेली आहे माझी, आणि नातेवाईकांनी काय माझा मुलगा मुलगी जे कोण असेल त्यांना सांगितलं बाबा हे असं असं प्रकार आहे, त्यावेळेला त्यांच्या असं जेव्हा लक्षात येईल की हो माझ्या वडिलांनी हे बनवून ठेवलेलं आहे, म्हणून त्यांनी जाऊन डॉक्टरांना ते दाखवलं डॉक्युमेंट, बरोबर 20 वर्ष जुनं. मग डॉक्टरांच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की बाबा हे खरंच आहे का डॉक्युमेंट, का हे फोर्स्ड डॉक्युमेंट तर नाही ना, असा निर्माण होऊ शकतो प्रश्न. म्हणजे ह्याचा अर्थ असा की सुप्रीम कोर्टने असं म्हटलं की ते डॉक्युमेंट खरं आहे का नाही त्याची सत्यासत्यता पडताळली गेली पाहिजे. मग ती पडताळण्यासाठी एक मेकॅनिझम लागेल काहीतरी. त्याचप्रमाणे ह्याप्रमाणे जेव्हा मला इफेक्ट द्यायचा असेल तेव्हा तो काय एक डॉक्टर देऊ शकणार नाही, त्याची कमिटी पाहिजे. मग त्याचाही कुठलाही दुर्व्यवहार किंवा त्याचा गैरवापर होता कामा नये, अशाही प्रकारची कुठली तरी फ्रेमवर्क किंवा पद्धत असायला पाहिजे. म्हणजे एकीकडे आपल्याला रिलीफ द्यायचं आहे पण दुसरीकडे त्याचा गैरवापर होणार नाही ह्याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे सगळं फ्रेमवर्क सुप्रीम कोर्टने दिलेलं आहे आणि ते बऱ्यापैकी सोपं आहे. पण प्रश्न इथे निर्माण आपल्याकडे असा झाला, किंबहुना देशातच असा निर्माण झाला आहे की सुप्रीम कोर्टाने ऑर्डरमध्ये अधिकार दिले सगळं झालं, पण जर का ग्राउंड लेवलवरती जर का ती यंत्रणाच जर का उपलब्ध नसेल तर तुम्ही त्याचा वापर कसा करणार. नाही पण जर हे जे केलेलं डॉक्युमेंट आहे ते जर कुठं द्यायचंच नाही आहे, नाही सांगतो ना, तर आपण हे डॉक्युमेंट बनवल्याच्या नंतर आपल्याला ते कस्टोडियनकडे द्यायचं आहे. म्हणजे डॉक्युमेंट बनवणं हे सोपं आहे. डॉक्युमेंट बनवलं, 2 लोकांचं विटनेसेसच्या सह्या घेतल्या, नोटरीसमोर नोटराईज केलं, हा भाग 1 झाला. आता तिथून पुढे सरकारची जबाबदारी काय आहे, तर सरकारने एक कस्टोडियन नेमायला हवा. त्या कस्टोडियनकडे आपण जाऊन ते डॉक्युमेंट देऊन यायचं. जसं आज आपण लग्नाचं रजिस्ट्रेशन करतो की आपण लग्न केलं पण तरीच ती सरकार दरबारी नोंद करावी लागते, म्हणून आपल्याला कोणातरी समोर जाऊन सगळं फिजिकल व्हेरिफिकेशन करून यावं लागतं. तर एक्झॅक्टली तशाच प्रकारे कस्टोडियनचं काम आहे. कस्टोडियन काय तुम्हाला प्रश्न उत्तरं करणार नाही आहे, तो फक्त हे कन्फर्म करणार आहे की बा आज आलेला माणूस जो आहे तो शुद्धीत आहे ना आणि तो विलफुली हे सगळं करतो आहे ना, बरोबर आहे. ती सरकारने ते फ्रेमवर्क सरकारने द्यायला पाहिजे. म्हणजे जसं आपण लग्न केलं पण रजिस्ट्रेशनची ऑथॉरिटी सरकारने निर्माणच नाही केली तर मग उपयोग काय त्याचा. हा तसाच प्रकार आहे थोडक्यात. म्हणजे आता तो कस्टोडियनच नव्हता. मी जेव्हा 2022मध्ये ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवलं माझं स्वतःचं, त्याच्यानंतर मी जवळजवळ 1 वर्षभर सरकारच्या सगळ्या डिपार्टमेंट्सकडे, महानगरपालिकेच्या कमिशनरपासून सगळ्यांच्याकडे पत्रव्यवहार केले, RTI फाईल केले, आणि मला असं लक्षात आलं की आपल्याकडे यंत्रणाच अवेलेबल नाही. मग आता ती यंत्रणा निर्माण करायला हवी. त्यामुळे मी जी PILची दाखल केली ती यंत्रणा आपल्या राज्यात नाही आहे, तर ती यंत्रणा असली पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना हे सगळे मुद्दे दिले किंवा कस्टोडियन हवा तुम्ही नेमायला पाहिजे, किंवा ही जी काय पुढे इफेक्ट देण्याची जी पद्धत आहे ती असायला पाहिजे, किंवा पटकन इझी रिट्रायवल आणि कन्फर्मेशन ऑफ जेन्युइननेस ऑफ द डॉक्युमेंट ह्याची एक व्यवस्था कुठेतरी असायला पाहिजे. मी तर त्याच्या पुढे जाऊन हेही माझ्या जनहित याचिकेमध्ये म्हटलं आहे
की आमचा जो कोड ऑफ मेडिकल एथिक्स आहे डॉक्टर म्हणून, तर आत्ताच्या सध्याच्या कोड ऑफ मेडिकल एथिक्सच्या म्हणण्याप्रमाणे कोणी काही जरी म्हटलं असो किंवा नसो, जोपर्यंत समोरची व्यक्ती ब्रेन डेड होत नाही आणि शिवाय त्या व्यक्तीने ऑर्गन डोनेशन करायचं ठरवलेलं जर नाही आहे, ह्या दोन्ही गोष्टी जर का झालेल्या असतील तर आणि तरच तुम्ही व्हेंटिलेटर हटवू शकता, असं आमचं 2002चं कोड ऑफ मेडिकल एथिक्स म्हणतं. म्हणजे आता तेही बदलावं लागेल ना, कारण जर का समजा डॉक्टर म्हणाले उद्या एखादा, जर डॉक्टर म्हणाला की तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे पण माझं कोड ऑफ मेडिकल एथिक्स मला हे अलाउ करत नाही, मग मी काय करायचं? पण म्हणजे व्हेंटिलेटर ठेवायचं का काढायचं याचा निर्णय पेशंटला आहे का डॉक्टर घेणार? असं कोड ऑफ मेडिकल एथिक्सच्या म्हणण्याप्रमाणे ही लाईफ सेव्हिंग ट्रीटमेंट असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये जोपर्यंत तुमच्या ट्रीटमेंटच्या अंडर आहे तोपर्यंत तुम्ही तो काढू शकत नाही. त्यांना ट्रीटमेंट डिस्कंटिन्यू करून घरी घेऊन जाण्याचा अधिकार आहे, पण त्यांना असं म्हणायचा अधिकार नाही की आम्ही ठेवणार इथेच पण आम्ही म्हणतो तेवढीच आणि तितकीच तुम्ही ट्रीटमेंट केली पाहिजे, असं म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही. आणि ह्याच्यात सगळ्यावरती उपाय आणि उतारा म्हणजे ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह आणि हे फ्रेमवर्क. जर समजा हे त्यांनी दाखवलं तर मग विदाऊट व्हेंटिलेटर त्या हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटला ठेवलं जाईल. त्याला चांगलं उत्तम पेन रिलीफ वगैरे देऊन पॅलिएटिव्ह केअर त्याला दिली जाईल. अच्छा. आपल्याकडं सुप्रीम कोर्टानं म्हणजे हे पूर्णविरामाचं इच्छापत्र करायला मंजुरी परवानगी दिलेली. हो. म्हणजे मला माझं आयुष्याला पूर्णविराम कसा द्यायचा हे ठरवण्याचा मला अधिकार दिलेला आहे, पण मला आयुष्य संपवण्याचा इच्छा मरणाचा नाही आहे. तर हे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह ह्याच्यातला जो फरक आहे तो सांगा. सो बेसिकली इच्छा मरणाचे 2 प्रकार जसं आपण म्हणू शकतो, एक ॲक्टिव्ह युथनेसिया, एक पॅसिव्ह युथनेसिया. सक्रिय इच्छा मरण आणि निष्क्रिय इच्छा मरण. सक्रिय इच्छा मरण म्हणजे आपण औषध घेतलं, गोळी घेतली, इंजेक्शन घेतलं आणि स्वतःचं जीवन संपवलं, बरोबर आहे, की जे आजच्या घटकेला बऱ्याच युरोपियन देशांमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे आपण मध्यंतरी पण बातमी वाचली असेल की इंग्लंडचे पंतप्रधान भूतपूर्व आणि त्यांच्या मिसेस स्वित्झर्लंडला गेल्या किंवा तिथे त्यांनी केलं वगैरे वगैरे. त्यांच्या देशामध्ये सक्रिय इच्छा मरणाला कायदेशीर परवानगी आहे. एक त्यांचं आत्महत्याच ती एक प्रकारे नाही, एक आता आहे की आर्थर कोसलरनं गोळी घालून घेतली, तर त्याला तुम्ही इच्छामरण म्हणणार का आत्महत्या म्हणणार? बरोबर आहे. सो त्याच्यावरचं उत्तर हे असं आहे की ही जी काय एक थिन लाईन आहे की त्याला जसं आता उदाहरणार्थ आता जसं ज्याला आपण टू कमिट सुइसाईड, अटेम्प्ट टू कमिट सुइसाईड हा एकेकाळी आपल्या देशामध्ये गुन्हा होता. आता तो गुन्हा धरला जात नाही. आपण त्यांना उलट असं म्हणतो की उलट ही व्यक्ती एक प्रकारे म्हणजे दॅट पर्सन रिक्वायर्स हेल्प, त्यामुळे त्याला आपण गुन्हेगार धरता कामा नये. पण अनेक वर्ष आपण त्याला गुन्हेगार धरत होतो आजपर्यंत. हा जो काही शिफ्ट आहे ऑल टुगेदर, तर तशाच प्रकारे तुम्ही आत्महत्या ही कधी थांबली आणि सक्रिय इच्छामरण हे कधी सुरू झालं, ह्याच्यामधली जी सीमारेषा आहे ही सीमारेषा धूसर नक्कीच आहे. पण वेगवेगळ्या देशांनी त्यांना तो धूसरपणा कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्या प्रकारे केलेला आहे. जसं उदाहरणार्थ की स्वित्झर्लंडमध्ये सक्रिय इच्छामरण हे मान्य आहे कायद्याला, पण आत्महत्या मान्य नाही. म्हणजे थोडक्यात असं की तुम्ही जर का हे प्रूव्ह करू शकलात की बाबा ह्या गोष्टींच्यामुळे आता जीवन जगण्यात काही फार अर्थ उरलेला नाही, किंबहुना जीवन जगणं हे मरणप्राय आहे आणि म्हणून मला आता मरायचं आहे, तर ते त्या देशात त्यांच्या फ्रेमवर्कप्रमाणे ते त्याला सक्रिय इच्छामरण ह्या कॅटेगरीमध्ये घालतात. थोडक्यात असं की तुम्ही मरताना काय लिहिता हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही ते कन्व्हिन्सिंगली लिहू शकलात तर तुमचा मृत्यू हे इच्छा मरणाच्या बोंडस नावाखाली तुम्ही सरकवू शकता. आणि जर तुम्हाला ते नीट मांडता आलं नाही तर ती आत्महत्या म्हणून त्याला जरा दुय्यम लेखलं जाऊ शकतं. हो, गोष्ट खरी आहे. ह्याच्याचसाठी म्हणून सध्याच्या काळामध्ये आत्ता ज्या देशात आपण राहतो आणि ज्या काळात आपण राहतो त्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की सक्रिय इच्छामरण ह्या विषयी तुम्ही बोलूच नका, त्याच्याविषयी इथे आपलं काहीही बोलणं चाललेलं नाही. सध्या आपण फक्त निष्क्रिय इच्छामरणावरती बोलतोय. सक्रिय इच्छामरण आपल्या देशाला कायद्याला संमत नाही. त्यामुळे तुम्ही जे सगळे प्रश्न म्हणताय त्या सगळ्याच प्रश्नांचा विचार करून सुप्रीम कोर्टाने हा निर्णय ऑलरेडी दिलेला आहे. त्यामुळे तो आपल्याकडे नाहीच आहे म्हटल्यावर बोलण्यात काही उपयोगच नाही त्या बाबतीमध्ये. आपल्याकडे आपण सध्या निष्क्रिय इच्छामरणाच्याच विषयावरती आहोत. म्हणजे अजून आपल्या देशामध्ये लोकांना ही सुद्धा सोय अवेलेबल आहे ह्याची कल्पना नाही
आणि जर का अवेलेबल असेल तर त्याला आवश्यक यंत्रणा आपल्याकडे अजून नाही. त्यामुळे आपण अगदीच म्हणजे आता मी म्हणेन असं की प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये आहोत. म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये निष्क्रिय इच्छामरण इज अ नॉर्म, किंवा सिंगापूरसारख्या देशांमध्ये ऑर्गन डोनेशन इज अ नॉर्म. आपण त्याच्यात फारच मागे होत आत्ता सध्या. त्यामुळे आत्ता तर आपण जे त्यांच्याकडे रुटीनली केलं जातं ती घडी आणि ती व्यवस्था बसवण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे सध्या मी म्हटल्याप्रमाणे ज्याच्यावर 100% कायदेशीर क्लॅरिटी आहे तीच गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणे, तीच लोक आता हे सरकारपर्यंत सांगा पोहोचले. की 100% क्लॅरिटी निष्क्रिय इच्छा मरणाच्या बद्दल काय आणि कुठंपर्यंत आहे? निष्क्रिय इच्छामरण हे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे असंच सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे अधिकार आहे का नाही, 100% अधिकार आहे. तो अधिकार बजावताना काय काय अडचणी येऊ शकतात मी ज्या म्हटल्या तशा, की तुम्ही शुद्ध सरपली असेल तर काय, तुम्ही म्हणालात की मला घ्यायचं नाही पण मग ते कॉरेस्पॉन्डिंगली हॉस्पिटल काय करेल, ह्याचा गैरवापर होईल का, डॉक्टर कसं नक्की ठरवतील, नातेवाईक कसं नक्की ठरवतील, डॉक्युमेंट ऑथेंटिक आहे का नाही कसं ठरवता येऊ शकेल. हे जे सगळे विषय आहेत या सगळ्या विषयांना सुप्रीम कोर्टनी त्यांच्या ऑर्डरनी पूर्णविराम दिलेला आहे. ह्याच सगळ्या गोष्टी सांगून की आयडियल केसमध्ये प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं इच्छापत्र बनवावं, ते इच्छापत्र कस्टोडियनकडे द्यावं. कस्टोडियनची एक ऑनलाईन प्रकारची डिजिटल प्रकारची पद्धत असावी की जेणेकरून ऑथेंटिसिटी कन्फर्म करता येईल. ज्या वेळेला त्या व्यक्तीला तशा प्रकारच्या रिलीफची आवश्यकता असेल तर त्यावेळेला डॉक्टरांची कमिटी असावी आणि ती डॉक्टरांची कमिटी सरकारीच असावी वगैरे असं काही कुठे सुप्रीम कोर्टने म्हटलेलं नाही आहे. तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये ज्या डॉक्टरांच्या अंडर ट्रीटमेंट घेता आहात तर त्याच डॉक्टरांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी असावी. सर्वसाधारणपणे हॉस्पिटलांमध्ये जेव्हा पेशंट असतात, विशेषतः अशा प्रकारचे पेशंट असतात, तर असं सुद्धा ICUमध्ये त्यांना 2 किंवा 3 डॉक्टर बघतच असतात साधारणपणे. तर अशाच 3 डॉक्टरांची एक कमिटी असावी. त्या कमिटीने पुन्हा एकदा ह्याचा आढावा घ्यावा, नातेवाईकांच्या बरोबर खात्री करावी, ॲडव्हान्स डिरेक्टिव्हची कॉपी पडताळून बघावी आणि हे सगळं पडताळून बघून त्यानंतर पुढची कारवाई करावी. 3 डॉक्टरांची कमिटी, जे सुप्रीम कोर्टने सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय, ते फ्रेमवर्क अवेलेबल आहे. म्हणजे चांगलं आहे का, वाईट आहे का, 3च का 5च का नको ह्याच्याविषयी मला सांगण्याचा अधिकार नाही. जे सुप्रीम कोर्टने सांगितलं ते असं की 3 डॉक्टरांची कमिटी असावी. एक डॉक्टर तुमचा जो ओरिजिनल ट्रीटिंग फिजिशियन आहे तो असावा. ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही आहात त्याच हॉस्पिटलमध्ये ती कमिटी असावी. 2 दिवसामध्ये सगळं मिळून ऑथेंटिकेशन कन्फर्म करणे, नातेवाईकांबरोबर बोलणे, पडताळणी करणे, खात्री करणे वगैरे असं या 3 डॉक्टरांनी करावं. त्याच्यानंतर दुसरी एक कमिटी असावी, तीसुद्धा त्याच हॉस्पिटलमध्ये असू शकते. त्यात फक्त 3 वेगळे डॉक्टर असावेत, म्हणजे टोटल 6 डॉक्टर असावेत सगळे मिळून टोटली. त्याही डॉक्टरांनी पुन्हा एकदा त्याची पडताळणी करावी. फक्त फरक एवढाच आहे की त्या 3 डॉक्टरांपैकी एक जो डॉक्टर असेल तर त्या डॉक्टरांनी दॅट डॉक्टर शुड बी द रेप्रेझेंटेटिव्ह ऑफ द चीफ मेडिकल ऑफिसर ऑफ द डिस्ट्रिक्ट. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा अर्थ असा आहे, जे सुप्रीम कोर्टला अपेक्षित आहे ते असं आहे की जसं आज ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी एक लिस्ट असते डॉक्टरांची किंवा हे ॲप्रूव्ड सर्जन्स फॉर ऑर्गन ट्रान्सप्लांट, की त्यांचं कुठेतरी चेकिंग केलं जातं की ह्यांना त्यांचं सगळं कन्फर्म केलेलं आहे बाबा, काय शिक्षण म्हणा, अनुभव म्हणा, याव म्हणा, त्याव म्हणा वगैरे वगैरे. तर कुठेतरी तशा प्रकारची एक पद्धत असावी की त्यातली एक व्यक्ती येईल आणि म्हणेल का हो बाबा मी ॲप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट आहे, मी सगळं तुमचं बघितलं, सगळं एव्हरीथिंग इज इन प्लेस, त्याच्यात कुठलाही गोंधळ काही मला दिसत नाही, पुढे वा आणि त्या व्यक्तीला इच्छामरण जे काय त्याला अपेक्षित आहे त्या प्रकारे तुम्ही इच्छामरण प्रदान करा. ह्याच्यात साधारणपणे 4 दिवसांचा वेळ जाणं अपेक्षित आहे. त्या 4 दिवसात समजा कोणाची चुकून मिरॅक्युलस रिकव्हरी जर का दिसायला लागली तर तीही वेळ त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि 3+3 6 डॉक्टरांनी नातेवाईकांच्या संगनमतानी आणि मुळात ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह आहे असं म्हटल्यानंतर ह्या सगळ्या सिस्टीमला इफेक्ट देणं आणि सन्मानाने त्याला जायला देणं, त्याला नॅचरल डेथचं सर्टिफिकेट देणं त्याच्यानंतर, की जेणेकरून पुढे त्याला इन्शुरन्स किंवा या सगळ्या गोष्टींना त्रास होता कामा नये. तर अशा प्रकारची व्यवस्था सुप्रीम कोर्टनी फ्रेमवर्कमध्ये स्पष्ट शब्दात लिहिलेली आहे. आता ती आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्यात किंवा पर्यायी देशामध्ये प्रत्यक्षामध्ये जमिनीवरती घडवून आणायची आहे. आणि ती नसल्यामुळे मी जनहित याचिका म्हणजे दाखल केली जवळजवळ 15 महिन्यांपूर्वी आणि त्याचा निकाल आत्ता 17 मेला हायकोर्टाने माझ्या बाजूने देऊन
मी ज्या काय मागण्या म्हणजे मागितल्या होत्या त्या सगळ्या मागण्या मान्य त्यात केल्या. त्यांनी काय सांगितलं सरकारला? त्यात त्यांनी हेच सांगितलं, माझी पहिली मागणी होती कस्टोडियन नेमा, तर सरकारने 413 महाराष्ट्र सरकारने 413 कस्टोडियन्सची नेमणूक केलेली आहे. दुसरी होती डिजिटायझेशनची, तर ती आता सरकारने प्रतिज्ञापत्र दिलं आहे की आम्ही 3 किंवा 4 महिन्यामध्ये त्याचं एक वेब पोर्टल तयार करू आणि हा इफेक्ट आम्ही देऊ असं म्हटलं आहे. त्यामुळे ती मागणी मान्य झाली. डॉक्टरांची कमिटी जो विषय होता की तो एक जो चीफ मेडिकल ऑफिसरचा रिप्रेझेंटेटिव्ह असायला पाहिजे, तर तीही माझी मागणी त्याच्यामधली होती. त्याच्यावरती महाराष्ट्र सरकारने एक GR त्या दिवशी दाखवला की ह्याच्यावर आम्ही काम केलं आहे असं. आणि मला वरतीशिवाय हे पण सांगितलं की ह्यांनी केलेलं जर का GR किंवा हे जर तुम्हाला कुठे जर का चुकीचा वाटला किंवा डेफिशियंट वाटला जर का, तर आमच्याकडे परत या, तुम्ही परत चॅलेंज करा, आम्ही तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. तर अशी मुभा मला हायकोर्टाने दिली आहे. आणि आमच्या ज्या कोड ऑफ मेडिकल एथिक्स जे बनवतात, म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया पूर्वी, आता त्याला आम्ही नॅशनल मेडिकल कमिशन म्हणतो, तर त्यांनाही आदेश दिलेले आहेत की तुम्हीसुद्धा सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे तुमचं कोड ऑफ मेडिकल एथिक्समध्ये जे काय आवश्यक करायला हवेत ते बदल तुम्ही करा. अशा 4ही माझ्या ज्या काय मागण्या होत्या, तर त्या 4ही मागण्या कोर्टाने मान्य करून त्याच्यावरती निर्णय कोर्ट दिला. सकारात्मक आहे या दृष्टीने. हो, चांगलंच सकारात्मक. पण जेव्हा तुम्ही तुमचं इच्छापत्र घेऊन कस्टोडियनकडे गेलात, तेव्हा आपल्या व्यवस्थेमध्ये म्हणजे तुमचा अनुभव काय होता? खरं म्हणजे सांगायचं जर का झालं तर माझा अनुभव तुमच्या आधी कोणी कधी अशा कस्टोडियनकडे गेलाय का? नाही. नाही, टाइम्स म्हणजे कदाचित भारत देशामधला मी पहिलीच व्यक्ती असीन की जिनी सुप्रीम कोर्टच्या फ्रेमवर्कप्रमाणे स्वतःचं ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवलं. आणि जेव्हा मी अर्थातच गेलो त्यावेळेला मी पहिलीच अशी व्यक्ती होतो की जी कस्टोडियनकडे गेलो. आणि मी आमचे डॉक्टर भूपेंद्र पाटील आहेत, F साऊथच्या महानगरपालिकेच्या, मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डामध्ये ते ऑफिसर आहेत. तर म्हणजे ते पहिलेच कस्टोडियन देशातले असे आहेत की ज्यांनी ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह रिसीव्ह केलं माझ्याकडनं. तर त्यामुळे मी जेव्हा गेलो त्यावेळेला परिस्थिती अशी होती की 6 मार्चला GR आला होता, 8 मार्चला आमची कोर्टाची केस होती. तेव्हा मला तो GR दाखवण्यात आला की हे बघा असे असे ऑफिसर नेमले आहेत वगैरे वगैरे. आणि लगेचच लगोलग मी त्यांच्याकडे माझा हे घेऊन गेलो, म्हणजे पूर्णविरामाचं इच्छापत्र सबमिट करण्यासाठी. त्यामुळे तेव्हा परिस्थिती अशी होती की त्यांनासुद्धा धड आपण काय करतो हे माहीत नव्हतं, बरोबर ना. त्यामुळे ते मला म्हणाले की तुम्ही फारच छान काम करताय, मला पण तुमच्याकडून मार्गदर्शन घेऊन स्वतःचं बनवायचं आहे ना, पण अजून माझ्याकडे पूर्ण माहिती नाही आहे. पहिल्या वेळेला मी गेलो असल्यामुळे मी समजू शकतो की ते घाईघाईने सगळा विषय झाल्यामुळे असेल, पण जवळजवळ गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रातनं मला अनेक ठिकाणून लोकांचे फोन येतात, ईमेल येतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की अजूनसुद्धा वर्षभर होऊनसुद्धा कस्टोडियन हे पद निर्माण होणं म्हणा किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अजूनसुद्धा झालेल्या नाहीत. म्हणजे थोडक्यात असं की आज आपल्याला लोकांपर्यंत काय आहे, तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे यंत्रणा आहे का, ती तुम्हाला कुठे मिळेल, ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह किंवा इच्छापत्र बनवण्यासाठी मदत कुठून घेता येईल आणि ते देण्यासाठी म्हणून सबमिट करण्यासाठीची यंत्रणा काय, एवढं तरी कमीत कमी आपल्याकडे सहज कोणालाही कळलं पाहिजे. इथपर्यंत परिस्थिती असल्याशिवाय आपल्याला ते काम होणार नाही. जेव्हा आपण हे करतो इच्छा मृत्यूपत्र, तुम्ही म्हणा किंवा कोर्टाने ह्या गोष्टींचा तर विचार केलाच असेल की गैरवापर. हो, कारण कसं आहे की एखादी व्यक्ती जेव्हा अनकॉन्शियसच झालेली आहे तेव्हा आणि तो कस्टोडियन काय करू शकतो, म्हणजे त्या डॉक्युमेंटचा गैरवापर होऊ शकतो याचाही विचार असेलच ना. हो ना, पण म्हणूनच म्हटलं ना की हे जे रोल्स आहेत हे सगळे वेगवेगळे रोल्स आहेत. म्हणजे मी आज जाऊन जेव्हा कस्टोडियनकडे डॉक्युमेंट मी जेव्हा देतो, आज मी स्वतः गेलेलो आहे, आज मी माझ्याकडे बघितल्यानंतर मी संपूर्णपणे कॉन्शियस आहे आणि मी निर्णय स्वतः स्वेच्छेने घेतोय हे कोणालाही कळू शकतं. आज तुम्ही सांगितलं असेल तुमच्या घरच्यांना की मी अशा पद्धतीची डॉक्युमेंट केलेली आहे. नाही, मी घरच्यांना फक्त सांगून थांबणार नाहीये, मी घरच्यांना सांगेन हा दुय्यम भाग आहे. नाही, त्यांना त्याची कल्पना असणं आवश्यकच आहे ना. म्हणून मी कस्टोडियनकडे जाणार, सबमिट करणार डॉक्युमेंट, मग त्याची कॉपी घरच्यांना मी देणार आणि त्यांना हे सांगणार की हे करून झालेलं आहे, ह्यांची कॉपी तुम्हाला दिलेली आहे,
गरज जेव्हा पडेल त्यावेळेला तुम्हाला ही कॉपी डॉक्टरांकडे द्यायची आहे, बरोबर आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट की आज जेव्हा मी करतो आहे तर त्यावेळेला त्याचा मला गन पॉईंटवरती कोणी हे करायला लावत नाही आहे ना, ह्याचं उत्तर म्हणजे कस्टोडियनकडे जाऊन तुम्ही दिलेलं आहे हे त्याचं उत्तर आहे, बरोबर. जसं आज आपण डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन करायला गेलो, मग रजिस्टर काय तुम्हाला काय 4 प्रश्न विचारत नाही, पण हे ऑब्व्हियसली अध्यारूत आहे की ज्या अर्थी तुम्ही इथे आला, तुमचं आधार कार्ड दाखवताय, अमुक दाखवताय, अंगठे लावताय, फोटो काढताय, सगळं करताय, म्हणजे तुम्ही स्वेच्छेने करताय, बरोबर आहे. हा तसाच प्रकार झाला, म्हणजे करत असताना तरी वापर झालेला नाही हे नक्की झालं, बरोबर. आता पुढचा प्रश्न, 20 वर्षानंतर 10 वर्षानंतर मी अनकॉन्शियस अवस्थेमध्ये आहे, नातेवाईकांनी ते पत्र नेऊन दिलं, ते इच्छापत्र त्यांना डॉक्टरनं दाखवलं. मग जर का डॉक्टरांच्याकडे जर का ही सोय असेल की बाबा हो ह्याच्यावर काय नंबर आहे, बाबा अमुक अमुक नंबर आहे, तो वेबसाईटवरती घातला, हो हे दिसतंय, म्हणजे ह्याचा अर्थ हे कुठल्याही प्रकारे चुकीने खोटं स्कॅन कॉपी बनवून असं बनवलेलं डॉक्युमेंट नाही, डॉक्युमेंट जेन्युइन आहे, तिथे गैरवापराचा विषय संपला. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा 3+3 6 डॉक्टर एकत्र येऊन निर्णय घेत आहेत, आता बघा मुळात माझं इच्छापत्र आहे, नातेवाईकांनी ते इच्छापत्र डॉक्टरांना नेऊन दिलेलं आहे, त्याच्या पुढे 3 आणि 3 6 डॉक्टर ह्याच्यावरती निर्णय घेतात, त्यातला एक डॉक्टर हा सरकारचा प्रतिनिधित्व करणारा डॉक्टर आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 4 दिवसांचा मिनिमम वेळ गेलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे माझ्या हिशोबाप्रमाणे इतक्या त्याला हे घातलेले आहेत, सेफ्टी नेट घातलेलं आहे त्याच्यावरती, की चेक्स अँड बॅलन्सेस घातलेले आहेत त्याच्यावरती, की ज्याच्यामुळे ह्याचा गैरवापर होण्याचं मला काही कारण दिसत नाही. बरं, हे सगळं सुरू कधी होणार आहे, तर मुळात हे सुरूच तेव्हा होणार आहे की ज्यावेळेला डॉक्टर तेव्हा पेशंटच्या नातेवाईकांना असं सांगतायत की बा आता काय बा तुमचं काय नातेवाईकांचं काही सांगता येत नाही, आमची सगळी ट्रीटमेंट करून झालेली आहे, पण आता ह्यांची काय ही इज ॲट अ पॉईंट ऑफ नो रिकव्हरी, ह्यातनं काही मिनिंगफुल रिकव्हरी होणं शक्य नाही आहे असं मेडिकली डॉक्टर सांगतायत. तिथूनच ह्या सगळ्या प्रकाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये इतक्या काटेकोरपणे तयार केलेल्या सिस्टीमचा गैरवापर होईल अशी मला तरी काय सुतरामही शक्यता वाटत नाही. डॉक्टर, एक म्हणजे आताचं सगळं डिस्कशन आहे, त्या डिस्कशनचा एक बेस हा साधारणपणे मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय घरांमध्ये जे डिस्कशन होईल त्यानुसार आहे, त्यामुळे हे इतकं इंट्रिकेट गोष्टी असल्यामुळे त्या सगळ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या नाही आहेत. आता भारतामध्ये 60 कोटी 80 कोटी लोकांना राशन दिलं जातं असा आपला देश आहे. आता तुम्ही जे सांगू पाहताय ही सगळी व्यवस्था, आणि मला माहिती आहे की हे चांगल्या भूमिकेतून आपण करतोय, पण असं केल्यामुळे एका फार मोठ्या प्लॅटफॉर्मवर, प्रतलावर पब्लिक हेल्थ आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी, मग त्याच्यामध्ये उत्तमातल्या उत्तम सोयी सामान्यांना पुरवणे, याच्यापासून एक प्रकारे सुटकेचा एक वेगळाच मार्ग कोणालाही अपेक्षित नसताना तयार होईल का? गरिबांनी म्हणजे आता उपचार होऊ शकत नाही, त्यामुळे मी आधीच माझं ठरवून टाकतो बा मला पेलवणार नाही आहे. समजा तुम्ही सांगताय त्याची एक जागृती तयार झाली, पण आपण गरीब आहोत, आपल्याला असं उद्या काय झालं तर होणार नाही, तर आता आपण आपलं नोंदवून ठेवूया. यामुळे सरकारची सुटका होते उत्तमातले उत्तम उपचार गरिबांना देण्याविषयी. या फ्रेमवर्कचं काय करायचं? तुम्ही जो काय प्रश्न विचारलात तो प्रश्न खूपच संयुक्तिक आणि खूपच वेगळा प्रश्न आहे. म्हणजे हा खूपच छान प्रश्न आहे. मुळात जर का तुम्ही लक्षात घेतलं, जर का तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या ओळखीतल्या कुठल्याही डॉक्टरांना जर का विचारलं, बरोबर आहे, तर आमच्या डॉक्टरी शास्त्रामध्ये DNR, डू नॉट रिससिटेट, ह्या नावाची एक कॉन्सेप्ट आहे, मेडिकल कॉन्सेप्ट आहे, त्याला लिगल व्हॅलिडिटी आजपर्यंत नव्हती. ह्या कॉन्सेप्टच्या हिशोबाप्रमाणे हॉस्पिटल्समध्ये, आणि मला 100% खात्री आहे की तुमच्यासुद्धा ओळखी पाळखीतल्या नातेवाईकांमध्ये जर का तुम्ही चौकशी केलीत तर तुम्हाला ही घटना लक्षात येईल की तुम्ही हॉस्पिटलमध्ये कुठलाही असा, सरकारी असा, निम्न सरकारी असा किंवा प्रायव्हेट असा किंवा खाजगी असा, तुम्हाला कोणतरी एका नातेवाईकाची अशी स्टोरी ऐकायला मिळेल की मग ते असं असं म्हणाले डॉक्टर की मग आता काय होण्यासारखं नाही आहे, मग आम्हीही म्हटलं की फार काय आता ट्रीटमेंट करायला नको, आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही काय खूप ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट केली नाही, आणि मग शेवटी त्या व्यक्तीचा 2-4-5 दिवसांनी मृत्यू झाला, बरोबर आहे. ही घटना जी आहे, ही घटना ही आज म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्येही घडते आणि ही घटना अगदी उत्तमातल्या उत्तम प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येही घडते. इनडायरेक्टली जी मेडिकल परिस्थिती आहे, जी मेडिकल लिमिटेशन जे काही आहे, ते मेडिकल लिमिटेशन वैद्यकशास्त्राला घेणे अनेक वर्ष माहिती आहे. त्या लिमिटेशनप्रमाणे वैद्यकशास्त्र काम असं सुद्धा करत आहे, त्याच्याशी सोशो इकॉनॉमिक कंडिशनचा काही संबंध नाही आहे. एक प्रकारे आता ते लेजिटिमाइज झालेलं आहे
की DNR डू नॉट रिससिटेट किंवा तत्सम प्रकारच्या ट्रीटमेंट्सना एक प्रकारचं कायदेशीर पाठबळ मिळालेलं आहे. आणि कुठे शेवटी जेव्हा कायदेशीर पाठबळ जेव्हा त्याला मिळतं तेव्हा किंबहुना त्याच्यातल्या त्रुटी निघून जाणं, किंबहुना त्याच्यात सेफ्टीची अजून 2-4 प्रतलं वाढणं असं खरं म्हणजे होत असतं. आत्तापर्यंत जे इन्फॉर्मली चाललेलं आहे त्याला तुम्ही फॉर्मलाईज करत आहात. त्यामुळे तुम्ही जे म्हणता आहात की बाबा असं करून टाका म्हणजे मग काही ट्रीटमेंटच करावी लागणार नाही वगैरे वगैरे, असं होण्याचा काही संबंधच नाही. हे ऑलरेडी चाललंच आहे सगळीकडे, प्रत्येक ठिकाणी हे चाललेलं आहे. तुम्ही आज जर का जे हॉस्पिटलमध्ये जर का जाऊन विचारलं समजा जर का, तर तिथले डॉक्टर हे म्हणतील की हो आम्ही ICUमध्ये DNR करतोच अशा परिस्थितीमध्ये. त्यामुळे ट्रीटमेंट बंद होईल वगैरे असा होण्यासारखा काही संबंधच नाही त्याच्या बाबतीमध्ये. पण आयडियली डॉक्टर कोणत्या टप्प्यावर हे इच्छापत्र केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे? उगाच फाजील उत्साहानं करत बसण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा प्रश्न जो आहे या प्रश्नाचं उत्तर खूपच वैयक्तिक आहे. पण साधारणपणानं की आजारपण सुरू माझ्या मते झाल्यावर साधारणपणे आजारपण सुरू झाल्यानंतर तर नक्कीच करावं. वस्तुस्थिती अशी आहे ना की तुम्ही आज जर एक जनरल लोकांना जर का विचारलं बरोबर, तर तुम्हाला असे कितीतरी मामा मावशा काका काकू भेटतील की जे म्हणतील की हो आम्ही आमच्या मुलांना सांगूनच ठेवलंय की अमुक झालं तर आम्हाला काय तुम्ही उगीच व्हेंटिलेटर वगैरे वगैरे घालू नका. बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की 2 प्रकार आहेत लोकांचे. एक असा प्रकार आहे की जो त्याविषयी बोलूच इच्छित नाही. एक असा प्रकार आहे की जो त्याच्याविषयी त्यांच्या डोक्यात क्लॅरिटी आहे पण ती क्लॅरिटी ट्रान्सफॉर्म होऊ शकत नाहीये. ती क्लॅरिटी डोक्यात आहे, सांगितलंय, पण नुसतं सांगून काय उपयोग आहे. मी माझ्या मुलाला सांगितलं, मग पुढे काय त्याच्यानंतर? मुलीला सांगितलं नाही सांगितलं का? ते मुलगी तिकडे असते, मग ती आली तेव्हा मी विसरून गेले. बरोबर आहे. बरं, ह्या दोघांना सांगितलं, नवऱ्याला सांगितलं नाही ते घाबरतात म्हणून मग त्यांना सांगितलं, मग आली ना भानगड परत पुन्हा. म्हणजे डोक्यात क्लॅरिटी आहे पण ती प्रत्यक्षात कायदेशीर क्लॅरिटी त्याच्यावरती येण्यासाठी जी स्टेप घ्यायला हवी आहे म्हणजे ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह, तर ती आलेली नाही आहे आत्तापर्यंत. आणि जे आमच्यासारखे आहेत की आमची कायदेशीर क्लॅरिटीपर्यंत पण आम्ही आलेलो आहोत, आता आम्हाला त्यापुढे असं दिसतं की आमची क्लॅरिटी असून काय उपयोग आहे. तिथे फ्रेमवर्कप्रमाणे गोष्टच अवेलेबल नाही जमिनीवर, आम्ही नुसते क्लिअर असून काय करणार. हे त्यांच्या पुढच्या कॅटेगरीचे लोक आहेत. आणि मग त्याच्या पुढच्या अजून कॅटेगरीचे लोक आहेत की जे फक्त बसून सक्रिय इच्छामरण खरं म्हणजे कसं असलं पाहिजे ह्याच्याविषयी काथ्याकूट करतात. बरोबर. त्यांना विचारलं तुम्ही निष्क्रिय इच्छामरणाचं काय केलं? नाही आम्ही काय नाही केलं. का तुम्ही नाही मरणार? नाही करायला हवं आहे करण्याची गोष्ट आवश्यक आहे त्याची. मग पुढे काय? नाही अजून आम्ही ते केलेलं. त्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकार समाजामध्ये सगळ्या प्रकारचे लोक असणारच सगळ्या प्रकारचे. सर, एक डॉक्टर म्हणून आपण रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेत आलात आणि एक कायद्याचा अभ्यासक म्हणून रुग्णांना डिग्निफाईड मृत्यू कसा येईल यासाठी सुद्धा आपण झटत आलात. या दोन्ही भूमिकांमध्ये असणारा एक सामाजिक कार्यकर्ता, या कार्यकर्त्यातला उत्साह असाच खळाळता राहो आणि या उत्साहाला कधीही पूर्णविराम न मिळो या शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद आपण माझा कट्टावर आलात त्याबद्दल. आणि यासोबतच क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पावर्ड बाय चितळे श्रीखंड, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.